नमस्कार मित्रांनो, ॲग्रो ऑर्गॅनिक फार्म यूट्यूब चॅनल या चॅनलमध्ये तुमचं मी स्वागत करतो. आज आपण उल्हासनगर या ठिकाणी हे खोलता का एक मिनटं? जे आहेत वायले यांच्या फार्मवर व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे. या ठिकाणी यांनी मला यासाठी बोलवलं आहे की यांना एका व्यक्तीने 200 चिक्स हे दिलेले आहेत आणि त्याची मॉर्टॅलिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते, म्हणून आपण इथं आलेलो आहे. चला बघूयाचा फार्म कशा प्रकारे आहे ते. तर आपण या ठिकाणी उल्हासनगर या ठिकाणी गावाचं नाव काय? वस्सारगाव. शेटचं नाव लहू वायले यांच्या फार्मवर आलेलं आहे. हे समोर आपण पाहू शकता. या आपल्या फार्मवरचे पक्षी आपण यांना सेल केलेले आहेत. एकदम उल्हासनगर अशा ठिकाणी जर असं नॅचरल वातावरण कोंबड्यांना मिळत असेल तर अतिशय चांगलं आहे. या ठिकाणी याचा उद्देश हा होता की त्यांनी मला काही दिवसापूर्वी कॉल केला होता की तुम्ही फार्मवर माझ्या व्हिजिट करा. तर मी त्यांचा फार्म बघण्यासाठी इथं आलेलो आहे. हे बघा, हे सगळे पक्षी आपण त्यांना दिलेले आहेत सोनाली देसीमध्ये. त्यांची इथं त्यांनी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. समोर दाखवतो तुम्हाला. तर इथे येण्याचा मेन उद्देश असा होता की यांना एका व्यक्तीने सोनाली देसी म्हणून काही चिक्स दिलेले आहेत. हे समोर पाहू शकता तुम्ही. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे चिक्स प्युअर सोनाली देसीचे आहेत का? तुम्हाला असं वाटत असेल किंवा तुम्हाला काय वाटतं आहे ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. यांना जवळजवळ 200 पक्षी या ठिकाणी दिलेले होते. यांची मॉर्टॅलिटी जवळजवळ आता 25%च्या वरतं मॉर्टॅलिटी झालेली आहे. म्हणून त्यांनी मला बोलवलं की नक्की काय झालं आहे ते बघा आणि आम्हाला सांगा. हे पाहू शकता तुम्ही. त्यानंतर ज्या व्यक्तीने यांना चिक्स दिलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो. ते खोला ना भाई. हे तुम्ही पाहू शकता समोर. त्यांनी आत्ता 200 चिक्स तो घेऊन आलेला आहे इथं द्यायला. फक्त मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे पक्षी तुम्हाला कोणत्या ब्रीडचे वाटत आहेत. हे बघा, त्याचं असं म्हणणं आहे की सोनाली देसीमध्ये चिक्स आहेत. आपण हा किती रुपयाला नग आहे चिक्सचा? कितने का है ये? 100 का कितना पैसा है? एक पीस कितने का है? 40। एक त्याचं असं म्हणणं आहे एका पीसचे 40 रुपये. म्हणजे 100 नगामागे या ठिकाणी 4000 रुपये ह्या रेटने हा इथे पक्षी देतो आहे. आणि त्याचं म्हणणं असं आहे हे सोनालीचे गावरान पक्षी आहेत. तुम्हीच मला सांगा हे गावरान पक्षी सोनालीचे तुम्हाला वाटत आहेत का? आणि तसं मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा, हैदराबाद. हे हैदराबादची या ठिकाणी हे लागलेले आहे. ट्रान्सपोर्ट करून मागवलेले आहेत त्याने रेल्वेने. हे बघा, हैदराबादचं या ठिकाणी हे हैदराबादवरून मुंबईला ट्रान्सपोर्ट केलेलं आहे. तर मित्रांनो, सांगायचा उद्देश एकच आहे की आपण ज्यावेळेस चिक्स घेतो त्यावेळेस तपासून बघा की नक्की आपण जे चिक्स घेतो आहे ते कोणत्या ब्रीडचे आहेत आणि जे आपण ब्रीड मागवलेलं आहे तेच ब्रीड आहे का. कारण की आता सोनालीमध्ये 2 टाईपचे पक्षी येतात. एक सोनालीमध्ये देसी आणि सोनाली कावेरीमध्ये. त्यामुळे लोक आपल्याला सोनाली देसी सांगून कावेरीमध्ये सुद्धा चिक्स या ठिकाणी देत असतात. तर हाच प्रकार या ठिकाणी घडतो आहे. आता जो लाईव्ह रेट आहे मार्केटमध्ये 25 ते 30 रुपये हा रेट चालू आहे सोनालीचा. आणि हा व्यक्ती समोरचा 40 रुपयाने या ठिकाणी यांना अगोदर 200 पक्षी सेल केलेले आहेत आणि आत्ता परत 200 पक्षी घेऊन आलेले आहेत. ते पण प्युअर सोनालीमध्ये नाही आहेत.
तर ह्या गोष्टीपासून मित्रांनो वाचण्याचा प्रयत्न करा. मुळामध्ये या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा होता की या ठिकाणी आपण जेव्हा फार्मची व्हिजिट केली तेव्हा काही गोष्टी अशा लक्षात आल्या की या ठिकाणी जे प्रॉपर तुमचं नियोजन पाहिजे ते नियोजन या ठिकाणी नाही आहे. त्या सर्व गोष्टी मी यांना सविस्तर सांगितल्या की यांचं वॅक्सिन झालेलं नाही आहे. जे त्यांचे लहान चिक्स आहेत त्यांना व्यवस्थित सांगितलेलं आहे की या ठिकाणी तुम्ही चिकचं वॅक्सिन वगैरे करून घ्या आणि त्यानंतर यांची मॉर्टिलिटी वगैरे कमी होऊ शकते किंवा जे मेडिसिन आहेत हे यांना मी रेफर केलेले आहेत. तर मित्रांनो आपल्यालासुद्धा असे कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम असतील तर आपण कॉल करू शकता. आपण यासाठी तुमच्या फार्म व्हिजिट करून आपल्याला परिपूर्ण माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो.